मध्ये आपल्या संघासाठी हा चालेल. हा अजून काय माहिती नाही सांगितलं असेल. तेजस आंबवडे संघाचे कर्णधार तेजस या जागा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तेजू त्याला सामन्याला होत आहे सुरुवात. स्ट्राईक वरती आहे तुळशी संघाचा बाहुबली विशाल मोरे. तर गोलंदाजीसाठी असेल तर सुभाष शेवाळे. अतिशय चकवा असा गोलंदाज आणि आपल्या गोलंदाजी शैलीने भयाभाल्या बॅट्समनला मात्र चकवण्यामध्ये आतापर्यंत या कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या गावासाठी नाव कमवलेले सुभाष शेवाळे असतील गोलंदाजीसाठी. सामन्याला होते सुरुवात. सामना लवकर सुरू करायचा आहे. आंबवडे संघाचे कर्णधार तेजस शेवाळे इथे यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि विनुकले नाना रमेश दादा यांचा सत्कार घ्या. तेजस आंबवडे संघाचे कर्णधार आमच्या या टुर्नामेंट मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन. पहिला चेंडू टाकलेला सुभाष शेवाळे आणि वाईट. ह्या वर्षीचा पहिला चेंडू सुभाष शेवाळे यांच्या नावावरती राहिलेला आहे वाईट म्हणून. दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू. चांगला चेंडू चांगली सुरुवात. तसेच काटेकरवाडी संघाचे कर्णधार श्री योगेश काटेकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. तर त्यांचंही स्वागत आहे. त्यांनी यायचं कमेंट्री बॉक्स मध्ये. दुसऱ्या चेंडूवरती मात्र लेफ्ट साईडला हुक केलेला आहे आणि विशाल मोरे यांच्या बॅटमधून ह्या वर्षीचा पहिला षटकार. जबरदस्त चेंडू लेफ्ट साईडला चेंडू अलंग बॉडी होता आणि त्याला जबरदस्त हुक केलं लेफ्ट साईडला आणि सुरुवात झालेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे सुभाष शेवाळे यांचं आणि त्यांच्यावरती मात्र हल्ला चढवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7. काटेकर संघाचे कर्णधार श्री योगेश काटेकर आणि गणेश काटेकर दोघांनी यायचं मंचावरती. गणेश काटेकर आमचे मित्र, अक्षय काटेकर, योगेश काटेकर या तुम्ही तिघांनी सुद्धा मंचावरती यायचं. पुढचा चेंडू या चेंडूवरती मात्र एक धाव घेतलेली आहे. जबरदस्त वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. थोडस कोवळं ऊन या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्ट्राईक वरती आहेत ह्या वर्षी पहिल्यांदा कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये निलेश वीर साहेब PSI ट्युशन संघाचा हा बलाढ्य खेळाडू. हो जबरदस्त चेंडू, जबरदस्त यॉर्कर, क्लासिकल बॉलिंग पण सुभाष शेवाळे आणि ह्या चेंडूवरती मात्र आपलं खातं खोललेलं आहे. पहिली धाव ह्या इयरची निलेश वीर यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. या बसा गणेश काटेकर या अक्षय काटेकर यावरती या. ह्या चेंडूवरती मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि फिल्डरच्या आवाजाच्या बाहेर विशाल मोरे यांच्या बॅटमधून आलेला आहे. दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतो विशाल मोरे आणि पुन्हा एकदा सुभाष वरती हल्ला चढवलेला आहे. लाजाळू गाव बघा ती. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. शिवा आहे तिथे. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त थ्रो, जबरदस्त कलेक्शन सुभाषांच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे सुभाष शेवाळे यांची आता पहिली ओव्हर संपलेली आहे आणि एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 16. 2 षटकार जर बाजूला केले तर 4 धावा दिल्या होत्या परंतु 2 षटकार कुठेतरी महागडे ठरलेले आहेत सुभाष शेवाळे यांच्यासाठी. 16 धावा झालेले आहेत बिनबाद आणि अतिशय महत्वपूर्ण षटक घेऊन दुसरं षटक घेऊन येतात गणेशवाडी संघाचे ऑलराऊंडर मिस्टर जिनियस गणेश शेवाळे. जिनियस खेळाडू आहे
सिनियर मेंबर आहे गणेशवाडी मध्ये क्रिकेटमध्ये गणेश शेवाळे. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतायत. पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिलेला आहे आणि अतिशय सोपा खेळ अर्जुन शेवाळे यांच्या हातातून सुटलेला आहे. संधी निर्माण करून दिली आपल्या पहिल्याच चेंडूवरती. विशाल मोळ्याला गारद करण्याची संधी करून दिली होती, परंतु ग्लव्स असताना देखील सुद्धा अर्जुन महाराज यांना तो चेंडू पकडता आला नाही आणि जीवदान दिलेलं आहे. आता हे जीवदान किती भारी पडणार आता येणारा काळच सांगेल. पाहूया काय होतंय. चला सामना सुरू करून घ्या लवकर. दुसरा षटक सुरू आहे. आपण पाहत असतो गणेश चषक 2025. दुसरा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू होता. एक धाव धावून घेतलेली आहे आणि दुसरी धाव इझिली पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. जर पहिल्या चेंडूवरती कॅच झाला असता तर नवीन बॅटर स्ट्राईक वरती आला असता आणि या 2 धावा सुद्धा वाचवता आले असत्या, परंतु तसं काही घडलेलं नाही. एक जीवनदान दिलेलं आहे. तिसरा चेंडू जबरदस्त चेंडू आणि 22 लेग बायच्या रुपयामध्ये ही धाव मिळाली आहे. घातक गेंदबाजीला मारा करताना पाहायला मिळत आपल्याला गणेश शेवाळे. मिस्टर जीनियस गणेश शेवाळे अतिशय बलाढ्य असे दोन्ही बॅट्समन आहेत आणि त्यांना रोखून ठेवलेलं आहे. एका साईडला आहे तो निलेश वीर आणि दुसऱ्या साईडला आहे तो विशाल मोरे. दोन्ही बाहुबली बॅट्समन दोघांनाही थांबवण्यात आतापर्यंत मात्र यश मिळालंय गणेशला. चौथा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिलेली आहे आणि झेल घेतलेला आहे. शिवा द डॉन जबरदस्त असा क्षेत्ररक्षक आहे श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी आणि त्यांनी कोणती चुकी केलेली नाही आणि निलेश वीर साहेब यांची मात्र पारी झालेली आहे समाप्त आणि पहिला झटका तुझ्या संघाला लागलेला आहे. महेश शेवाळे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करतो वसा विनोदले ना महेश शेवाळे साहेबांचा सत्कार घ्या. महेश शेवाळे साहेब यांचं आगमन झालं आणि नवी बॅटर आहे तर राहुल जर्सी नंबर 99 ट्युशन संघासाठी एक उभरता हुआ सितारा राहुल ऑन स्ट्राइक. जबरदस्त गोलंदाजी. पुढील चेंडू आणि ह्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राइव्ह पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिलेली आहे आणि पुन्हा एकदा झेल मात्र टिपलेले शिवा यांनी. एक्सलंट ओव्हर. काय ओव्हर टाकलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा झाल्या होत्या. अतिशय महागडे षटक होतं सुभाष शेवाळे यांचं आणि त्यामध्ये 2 षटकार लागले होते. त्यानंतर मात्र गणेश शेवाळे यांनी पूर्णपणे कमबॅक करून दिलेलं आहे. धडाकेबाज बॅट्समन निलेश वीर यांना माघारी परतवलं, त्याचबरोबर राहुल यांना माघारी परतवलं. बॅक टू बॅक विकेट आणि आता हॅट्रिक वरती आहे गणेश शेवाळे. ह्या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का. आणि नवीन बॅट्समन आहेत ते जर्सी नंबर 19 20 धावसंख्या 20. नवीन बॅटर आहे ते अनिकेत. नवीन बॅट्समन आहे ते ओम. हॅट्रिकची संधी गणेश शेवाळे. फुल टॉस चेंडू आणि डी झोन मध्ये एकच धाव मिळत आणि अशा प्रकारे गणेश शेवाळे यांच्या करिअर मधली अतिशय महत्वपूर्ण आणि चांगली ओव्हर आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाली होती 21. एक ओव्हर 16 होता. 2 ओव्हर 21. जबरदस्त कमबॅक करून दिले. हॅलो कुठेतरी विशाल मोरे यांचा जो कॅच सोडला
तो महागडा ठरणार आहे असं वाटते, कारण आता 2 विकेट गेले असते आणि नवीन गोलंदाज आला तो सूरज. एक ऑलराऊंडर खेळाडू दुसरी गणेश क्रिकेट संघासाठी सूरज. अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 5, 2 विकेट आणि त्यानंतर हे कुठेतरी मॅच डिसाईड करणारा ओव्हर असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शिवा याच्याकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. आणि नेक्स्ट चेंडू असेल ह्या ओव्हरमध्ये विशालसाठी. मंगेश साळुंके साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, गोगावचे आणि आमचे मित्र मंगेश साळुंके साहेबांचं आगमन झालेलं आहे. हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. बाउन्सर चेंडू होता. 1 धाव भेटले, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. रनाची संधी होती परंतु तेवढा चपळता दाखवली नाही आणि 2 धावा इझिली पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली होती 23. मंगेश साळुंके या स्टेजवरती या. मंगेश भाऊ वसंत निघले नाना याने मंगेश साळुंके यांचा सत्कार करत आहे. नाना आमचे मित्र आणि गोगावचे मंगेश साळुंके यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. पुढील चेंडू जबरदस्त चेंडू, वेग आणि वेग आणि वेग बीट केलेला आहे. सुंदर चेंडू. गणेश फौजी गोगावचे त्यांनी सुद्धा यायचं मंचावरती. गणेश साहेब फौजी या त्यांनी पण यायचं मंचावरती प्लीज. नेक्स्ट चेंडू विशाल मोरे यांच्यासाठी. सूरज हिमगले यॉर्कर चेंडू, जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत आहे विशाल. 3 चेंडू अतिशय महत्वाचे असतील हे विशालला माहिती आहे आणि स्ट्राईक ठेवत आहेत. फौजी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि त्यांचा इथे सत्कार आणि मुगले यांच्याकडून होत आहे. स्पर्धेला विजिट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य ठेवा. अतिशय महत्वपूर्ण षटक सुरू आहे. धावसंख्या झाली होती 22. विशालला रोखून ठेवलेल्या 2 षटकार मात्र विशालने खेचलेले आहेत. एक संधी मिळालेली आहे आणि हे 3 चेंडू दोन्ही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील. आणि जबरदस्त कव्हर ड्राइव्ह, हाय अँड हँडसम, आउट ऑफ द पार्क आलेला आहे विशाल मोरे यांच्या बॅटमधून. या स्पर्धेमधला ह्या इनिंग्स मधला 3रा षटकार. सुंदर असा खेळून काढलेला हा चेंडू आणि कॅच सोडल्यानंतर काय होतं हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 28. मंगेश पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. जबरदस्त. शिवाच्या डोक्यावरून ज्या शिवाने 2 झेल टिपले होते त्याच्या डोक्यावरून मात्र हा आउट ऑफ द पार्क पोहोचलेला हा षटकार. धावसंख्या झालं 34. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला किती धावा देणार. चेंडू आणि भरपूर समाचार घेतलेला या चेंडूवरती. सलगचा 3रा आणि कॅच सोडल्यानंतर काय होतं ते आता मात्र श्रीगिरी क्रिकेट संघाला माहिती पडलं असेल आणि अर्जुन शेवाळे महाराज यांच्यावरती पूर्णपणे कॅमेरा फोकस करण्यात आलेला आहे. हात वर करून अभिनंदन करायचं आहे. गणेश शेवाळेतून भरपूर पब्लिक तुम्हाला पाहायला मिळत असेल. अर्जुन शेवाळे 5 षटकार लावलेले आहेत, 6 षटकार लावलेले आहेत ते विशाल मोरे यांनी आणि धावसंख्या झाली होती 40. 41 धावांचा आव्हान असेल. 41. 3 ओव्हर मध्ये 41 धावा बनवायचे.
सोलोच चालू पुरुषी मॅच कडे कारण की धावा झाले ते 41 धावा 42 धावांचं लक्ष असणारा 40 झालेले आहेत 41 धावांचं लक्ष असणार आहे आणि मॅचला चला पुढे सुरुवात होणार आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची जास्त वेळ न घेता जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग लगेच लावून घ्या कारण खूप बराच वेळ झाला आणि सध्या मॅच आपण पाहतोय तुळसर आणि गणेशवाडी बडी तुळसर पूर्ण टोटल ठोकलात तर एकूण प्रथम बॅटिंग करत असताना 40 धावा आणि 41 धावांचं भलं मोठं टार्गेट गणेशवाडी यजमान टीम बम या संघासमोर ठेवलं. लाजवाब आपण बॅटिंग पाहिली आज शेवटच्या षटकामध्ये खरं तर तडजोड केली मोठे फटके मोठे धमाके आले त्याचबरोबर जिंती संघाचे खरं तर बाहुबली आणि कॅप्टन आहेत आणि ज्युपिटर फार्मासिटीचे मॅनेजर आहेत इंद्रजित पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करत या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि पंकजदा पाटील यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील स्वागत आहे. चला आम्ही सन्मान घेत आहोत इंद्रजित पाटील साहेब यांचा आम्ही त्या सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या तुमचं टीम फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. इंद्रजित पाटील यांचा आम्ही त्या शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सलग 5 वर्ष ही स्पर्धा खेळवली गेलेली आहे आणि आपण आज पाचव्या स्पर्धा 5व्या पर्वामध्ये आहोत आणि आणखी एक आम्ही सन्मान घेत आहोत. चला प्लीज लगेच सतर्क लावून घ्या प्लीज आणि चला बॅटला मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. वेळ न घेता वेळ खर्च न करता चला लगेच आपण कारण का अपुरासा वेळ आपल्याकडे तितकासा वेळ नाहीये. एका दिवसाची स्पर्धा 20 संघ आहेत आणि आजच्या मॅचेस आजच कंप्लीट करायचे आहेत. चला ट्युशन टीम आपण खूप वेळ घेत आहे 41 धाबांचं लक्ष असणार आहे. गणेशवाडी ब टीम यजमान टीम असणार आहे समोर आणि या धाबांचा कशा पद्धतीने पाठलाग करणारा आणि खरं तर कराड क्रिकेट असोसिएशन आणि आज पहिली स्पर्धा रबरबॉल क्रिकेट फ्रेडी क्रिकेटची खरं तर पहिली स्पर्धा जो मान मिळाला श्री गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी श्री गणेश चषक 2025 उत्कंठ लागली खरं तर एसीबीला चर्चा राहिली होती या स्पर्धेची आणि आज ही स्पर्धा सत्यामध्ये आली आहे आणि सध्या मॅच असणार आहे तुळसम गणेशवाडी टीम. चला जास्त वेळ न घेता मॅचला सुरुवात करायची आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर आणि बॅटिंग साठी सूरज आणि सिद्धेश ही जोडी आघाडीची लीड करण्यासाठी प्रज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती असणार आणि पूर्ण आघाडीचे फलंदाज खरं तर गेलेले आहेत. प्रज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती जबरदस्त मॅच होणार आहे. यजमानपणा बेमान असणार चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये जर अस्तित्व ठेवायचं आहे तर यजमान टीमला मोठ्या फटक्यांचा खरं तर कव्हर केलं पाहिजे. बॉलर तयार यज्ञेश आणि बॅटिंग साठी छोटा पाटर स्ट्रायकिंगला सिद्धेश प्रज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती किंवा गोलंदाज आणि रबरबॉल क्रिकेटमध्ये कसा हंगामा जाणार आहे हंगामा कशा पद्धतीने होणार आहे बऱ्याचशा स्पर्धा आपण या 2 महिन्यामध्ये पाहणार आहोत. रबरबॉल क्रिकेटला खरं तर आज कराडकरांचं स्वप्न खरं तर या स्वप्नाला साकारणे अशी स्पर्धा त्याला आपण पाहिलं तर संत बाळूमामा कराड ही टीम टॉप मध्ये प्रवेश केला असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिलाच बॉल भिरकावून दिला बॉल तिथे अवसरला टर्न केला लंगारमध्ये क्षेत्ररक्षक एक तर मिळते डोक्याच्या बरोबर परंतु बॅकअप मिळाला तोपर्यंत 2 धाबा इथे सहज घेतल्यात. धाबा इथे जमवायच्या धाबासाठी धाव पहिल्याच बॉल वरती केली जाते हो रन साधात आणि त्याची भूक ही प्रत्येकाला आणि ती प्रत्येकाची भूक प्रत्येकाला मिटवायची गणेशवाडी ब टीम कशा पद्धतीने खेळ सध्या साकारणार आहे. पहिला बॉल होती अलग 2 सिद्धेच्या पाठमधून
त्यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका ख्याप आहे परंतु बॉल थांबला गवतामध्ये आणि पुन्हा एकदा 2 धाबा इथे पळून काढलं. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2-2 धाबा आल्यात. एकूण झाले ते 4. लक्ष असणारे 42 धाबे 41 धाब्यांचं मोठे फटके हाडावे लागतील कारण का त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. बॉलर युद्धेश तयार होतो. युवा गोलंदाज फ्रंट फुटला आले होते. अगदी पाय बाहेर काढला होता. पंचाचा इशारा होता. हा डॉट बॉल चांगला बॉल हॅप ट्रॅकर होता. पॅटच्या रेंजच्या बॉलच्या रेंज मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरने फॉलो करत होता आणि तिथून मात्र टॉप बॉलची होते सांगता. युवाची हवा सध्या पाहता बॅक टू बॅक 2-2 आल्यात आणि त्याच्यानंतर टॉट आला. विकेट करण्याचा प्रयत्न केला. पिक करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. बॅटचा वरचा हिस्सा लागला. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. पिकअप द शॉट तर तो बॉल चालला इथे शॉट थर्ड मॅन जिथे डिक्लेअर झोन आहे. सिंगल आली आहे. टोटल झालं त्या 5-4 बॉलचा केस समाप्त झालाय. लक्ष असणाऱ्या 41 धाब्यांचं अजूनही 14 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. व्हाईट मागताय तो खाऊ नाहीये. तो बॉल आहे. लिगल डिलिव्हरी टाकली आहे. आलाय तो इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग होत असताना बॉलर युद्धेशला पाहताय. एक युवा सितारा युवा स्टार टीम तुसर संघासाठी चांगली बॉलिंग. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला एक क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळते. बघता ओव्हरची होते समाप्ती. लाजवाब षटक राहिलाय. पण जोशी गोलंदाजी इकॉनॉमिक्स ओव्हर विकेट नाहीये तर धाबा झाल्या त्या आतापर्यंत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा झाल्यात. 7 धाबा स्पोर्टवरती सजल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाचा खेळ बॅलन्स आणि जिंकण्यासाठी 35 धाब्यांची आवश्यकता. आणि पाहायला गेले तर गणेशवाडी बस संघाचा प्लस पॉईंट आतापर्यंत राहिलाय. सिद्धेश आणि सूरज मैदानामध्ये. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती सातारा स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून खरं तरी आपण हे लाईव्ह टेलिकास्ट केले जातं. घनसोली घरोंदा हे मैदान आणि सातत्यपूर्वक आज कराडकरांचं तर बऱ्याच कराडकर स्पर्धा असतात. नो बॉलचा इथे कॉल आलाय. त्याच्यामध्ये 1+1 अशा आपण धाबा ऍड करूया. धाबा कशा येऊन द्या. नो बॉल न येऊन द्या. बॅट न येऊन द्या. व्हाईट न येऊन द्या. धाबांची गरज आहे आणि तिथून मात्र 2 धाबा आल्यात आणि टोटल झाल्यात त्या आतापर्यंत स्कोर झाल्यावरती 7 धाबा. येणारे बॉल 12 आणि जिंकण्यासाठी 33 धाब्यांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. जिंकण्यासाठी 33 धाब्यांची गरज आहे. टोटल झाल्या त्या एकूण एकत्रित टीमच्या 8 धाबा. फ्री हिटचा बॉल असणार आहे. नो बॉलचा मग दिवाळीने दसरा फिर भी बोनस. पहिली स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची 5 वर्षाची परंपरा जपणारी स्पर्धा खरं तर आपण पाहत आहोत. श्री गणेश चषक 2025 करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल चाकवलेला आणि आता फ्रीटचा बॉल असणार आहे. फ्रीट कंपल्सरी राहील. हाईट पॅकचा चांगला वापर केला. थोडासा पाम्स आला. अगदी डोक्याच्या वरून चालला बॅटरच्या. एकत्रित धाव तुटत झाल्या त्या 9. 12 बॉलचा खेळ शिल्लक बाकी 32 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मोठे फटके येणं या ओव्हर मध्ये 2 मोठे फटके आले. मॅच बनेल. विकेट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या जवळून काळाच्या जवळून हा बॉल चाललाय. समोरून निघून डॉट बॉलचे होते सांगतात. गोलंदाज विशालला पाहताय. 2 बॉल बॅक टू बॅक खराब टाकले परंतु हा बॉल चांगल्या टप्प्यावरती आतरलाय. प्रचंड वेगावरती स्वार झालाय आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. आणखी किती सुरेख बॉल परंतु चांगला फटका आलाय. ऑन साइडला टर्न केलाय. डिस्कल लेग मध्ये बॉल चाललाय फाईन लेग मध्ये आणि तिथून मात्र 1 धाव अर्जित करतोय. चला बॉल द्यायचा. सिंगल आली बाद वरती. नेक्स्ट मॅच चला जिंकती टीमनं तयार राहायचंय. जिंकती टीमनं तयार राहायचंय. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 10 धाबा. 10 के बाद आता है दोस्तों बस जोखिम तो उठाना पड़ेगा. 10 का दम दिखाना पड़ेगा. जिसमें दम उसी के कहते दोस्तों बाजीराव सिंघम. कोण म्हणेल आता माझी सटकली. ओहो पुन्हा एकदा टापेज घेतलाय. पाठीमागे बॉल चाललाय. वळण देण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल येते. सिंगल डबलने काही होणार नाहीये.
जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय गोलंदाजाने. पहिला पण षटक पाहिलं प्रज्ञेचं, त्याच्यानंतर सध्या विशाल 2 बॅक टू बॅक खराब बॉल. त्यावेळेस गोलंदाजी करतो सुरुवात केली होती विशालनी, परंतु आतापर्यंत आता टप्प्यावरती फोकस ठेवला, तो टप्पा शोधलाय आणि त्याच टप्प्यावरती सध्या नियंत्रित गोलंदाजी होती. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बॉल, चेंज ऑफ द पेस, बॉल हवे मध्ये आणि आले ती मात्र एक सिंगल धाव. थोडी आपण हवेचा आपण झुळू पाहतोय. पावसाळी क्रिकेट सध्या पाऊस सकाळपासून नाहीये, ही जमिनीची बाजू असणार आहे आमच्या स्पर्धकासाठी आणि खेळाडूंसाठी. फास्ट खेळायचं आहे थोडं, अवतीभोवती आपण थोडं हिरवगार गवत पाहतोय, आपण ग्रीन ग्रास मैदान. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु युमिस आहिट, गोलंदाजी कला, गोलंदाजचा गोल बाला, फलंदाजाला पडली बोल, दांडी झाली गोल आणि गोलंदाज यावेळेस विशाल राहिलाय आतापर्यंत पॉवरफुल बॅटर. सरळ नवीन बॅटर मैदानामध्ये लगेच दाखवला. अर्जुन बॅटिंग साठी जात आहेत. बॅटर इथे गॉल झाला. सूरज बिना खाता खोला हा मैदान बाहेर जातोय, जड पावलांनी येतोय. जी आपल्या टीमची गरज होती ती गरज खरं एवढी भासली गेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अर्जुन दाखल झाले आहेत. टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. विशालच्या खात्यामध्ये 1 विकेट आली आहे. प्रज्ञेश देखील चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये आणि सध्या आता विशाल आगीचे घोळे टाकतोय बॉलिंग करत असताना. सुरुवात खराब, त्याच्यानंतर टप्प्यावरती नियंत्रण आतापर्यंत फलंदाजाला थांबवलंय, टक्कवलंय. एक गडी 5 झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तडजोड करावी लागेल अर्जुनला, षडयंत्र रचावे लागतील. वेगावरती स्वार होत असताना थोडा लागलाय बॉल कदाचित आणि त्याच्यानंतर टर्पल आलाय. त्याला थोडी बॅटरला दुखापत झालं, दुखापत पाणी असेल तर पाणी जाऊन द्या. अगदी वेगाने टाकला होता हा बॉल. थोडीशी इंजरी आलेली आहे बॅटरला आणि त्याच्यानंतर ते सर्व त्याला पाणी पाठवायचं आहे. सर्व खेळाडू खरं तर एकत्र आले, त्याची विचारपूस मैदानामध्ये होती. त्याला पाणी जाऊन द्या मैदानामध्ये प्लीज. चला प्रत्येक बॅटरनी, कारण का आता बॉल टेनिस पेक्षा वेगाने जात असतो, प्रत्येकाने सेंटर गार्ड घालावा, त्याचा वापर करावा. आपण प्रत्येकाने गार्डचा वापर करायचा ही सर्व खेळाडूंना सूचना आहे. त्याला पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. खेळाडू जर असुरक्षित असेल तर प्लीज त्यांनी बाहेर आले तरी चालेल. त्याला दुखापत झाली असेल तर प्लीज, कारण की आपल्याला बऱ्याच खरं तर क्रिकेट खेळायचं आहे. एक युवा खेळाडू आहे अर्जुन. पहिला बॉल पेस करत असताना टोटल झालं ते एकूण एकत्र टीमच्या 12 धावा. निलेश पालन ट्रॅकवरती असणारा नवीन गोलंदाज आणि बऱ्याच धावांची गरज आहे. आणि निलेश सर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि खरं तर आणि ते PSI आहेत. हो, चांगला बॉल आपण पाहिला तर निलेश सरांसाठी वर केलाय. बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकलाय आणि लेग बॉलचा इथे वापर करत असताना इथे पहिलाच बॉल आला इथं. निलेश सर यांचा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या बॉल वरती आपण किती बॉल तर खेचला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, सिंगल मिळते आणि एका सिंगल वरती सध्या समाधान बॅटरला बाळावं लागते. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल झाला तर एकूण एकत्र टीमच्या 13. 3-13 कधी कोणाच्या वस्ती सांगू शकत नाहीये, परंतु 3-13 वाजले जातात सध्या गणेशवाडी टीम साठी, कारण का 4 बॉलचा फुल टॉस बॉल आणि एक सिंगल एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. PSI निलेश सर आपण यांना पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती.
शिक्षण घेत असताना खरं तर आज परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट ब्लॉक बॉल टाकलाय. चर्चेमध्ये आहेत निलेश सर. काय जबरदस्त गोलंदाजी होती ऍज अ स्पोर्टमॅन. आणि सर्व काही गोष्टी खरं तर संपन्न होत आहेत मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी. व फुल टॉस बॉल विरकावून दिला. ऑन साईडला टर्न. बॉल इथे जातोय सीमारेषा पार आणि आलेला इथे मोठा धमाका. हाय अँड हँडसम बिग क्वालिटी. दमदार 6 षटकार. वन शॉट. या षटकाराची गरज होती. तुम्ही जिंकू शकत नाहीये मॅच, परंतु पराभवाचं अंतर खरं तर कमी करू शकता आणि हेच केलं पाटील सिद्धेशने. षटकार ठोकलाय. टोटल झालं आतापर्यंत 20-21 धाब्यांची अजून आवश्यकता. आणखीन एक ऑन साईडला टर्न. डिस्कनेक्ट मध्ये बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आलेला धमाका मोठा 4 चौकार. आणि हा मॅच खरं तर संपलेला आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि हार्डलक बॅडलक मी म्हणेन चांगला शेवटमध्ये खरं तर गणेश मध्ये टीम ब चा खेळाडूने चांगला सिद्धेशने प्रयत्न केलाय. एक षटकार चौका टोका 24 वरती थांबले गेलेले आहेत. अभिनंदन टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम पिल्सन. मॅच आपण मॅच 12 बॉल आणि 19 धावा.